नमस्ते मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या स्वयंपाकघरामध्ये। तर आज आपण काय बनवणार आहोत? आज आपण सर्वांच्याच आवडीचा असा एक पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजेच की पावभाजी। तर चला तर मग घरच्या घरी बनवूयात पावभाजी। पावभाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे एक मी मोठी वाटी फ्लॉवर घेतलेला आहे। मिठाच्या गरम पाण्यामध्ये त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 2 बटाटे असे बारीक कापून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 वाटी वाटाणा, शिमला मिर्च, गाजर हे 1 वाटी घेतलेला आहे। एक छोटा बीट घेतलेला आहे, चवीनुसार मीठ आहे आणि पाणी। कुकर व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बटाटा ॲड करून घ्यायचा आहे। ज्या सर्व भाज्या आपण कापून घेतलेल्या आहेत त्या सर्व एक एक करून आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत। यामध्येच आपण थोडंसं बीट ॲड करून घेणार आहोत, कारण याने भाजीला कलर खूप सुंदर येतो। चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून याला व्यवस्थित हलवून याच्या जवळजवळ 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। इथे आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थंड झाल्यानंतर बघूयात आपण भाज्या कशा शिजलेल्या आहेत। भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत। पावभाजी बनवण्यासाठी आपल्याला इथे 2 मोठे कांदे घ्यायचे आहेत, ते बारीक कापून घेतलेले आहेत। एक मोठा टोमॅटो असा बारीक कापून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे अर्धी शिमला मिर्च वापरलेली आहे, तीही बारीक कापून घेतलेली आहे। अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे। इथे अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, गरम मसाला आहे। त्यानंतर इथे पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि धना पावडर घेतलेली आहे। पॅन गरम झाल्यानंतर आपण यामध्ये 2 मोठे चमचे बटर ॲड करून घेणार आहोत आणि बटर खाली लागू नये म्हणून आपण या स्टेजला यामध्ये तेलही ॲड करून घेणार आहोत। पावभाजीसाठी बटर आणि तेल थोडं जास्तच लागतं। बटर वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट ॲड करून घ्यायची आहे। मी इथे मोठे 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे। याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात। आलं लसूण व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा ॲड करून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। बघू शकता कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे। यानंतर आपल्याला यामध्ये बारीक कापून घेतलेला टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे। टोमॅटो लवकर शिजण्यासाठी या स्टेजला तुम्ही चवीनुसार मीठ ॲड करून घेऊ शकता। आपण भाज्यांमध्येही मीठ ॲड केलेलं आहे, त्यानुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्येच आपल्याला शिमला मिर्च ॲड करून घ्यायची आहे। शिमला मिर्च शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे मी शिमला मिर्च सगळ्यात शेवटला ॲड करून घेतलेली आहे। याला व्यवस्थित एकत्र करून घेऊयात। शिमला मिर्च थोडी शिजल्यानंतर यामध्येच आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। हळद ॲड करून घेतलेली आहे। यामध्येच आपल्याला गरम मसाला ॲड करून घ्यायचा आहे। लाल मिरची पावडर ॲड करून घ्यायची आहे। धना पावडर ॲड करून घ्यायचा आहे आणि मी मोठे 2 चमचे पावभाजी मसाला ॲड करून घेत आहे।
हे सर्व व्यवस्थित एकत्र करून शिजवून घेऊयात। व्यवस्थित हे एकत्र झाल्यानंतर हे खाली लागू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊयात। यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर याला इथे थोडंसं स्मॅश करून घेतलेलं आहे। आपला पावभाजीचा मसाला तयार झालेला आहे। आता आपण ह्या सर्व भाज्याही स्मॅश करून घेऊयात। भाज्या व्यवस्थित स्मॅश झाल्यानंतर आपल्याला मसाल्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि बीट टाकल्यामुळे कलरही खूप छान आलेला आहे। सर्व भाज्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत आणि मसाल्यामध्ये भाज्यांना व्यवस्थित एकत्र करून घेऊयात। दिसते ना मग हॉटेलसारखी पावभाजी। यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि वरतून बटर टाकून घ्यायचं आहे आपल्याला। झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेऊयात। चला तर मंडळी, आपली पावभाजी तयार झालेली आहे। ही खायला एकदम हॉटेलसारखीच लागते। तुम्हीही घरी नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर चला तर मग लवकर सबस्क्राईब करून घ्या। तव्यावर बटर टाकून त्यामध्ये मी पाव असे खरपूस भाजून घेतलेले आहेत। त्यावर थोडासा पावभाजी मसालाही ॲड करून घेतलेला आहे। त्यानंतर पावभाजीमध्ये थोडंसं बटर आणि थोडी कोथिंबीर ॲड करून आपण गार्निश करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपली पावभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे।